महाराष्ट्रातील प्रत्येकालाच ज्ञानेश्वरी हा अत्युच्च असा महान ग्रंथ ज्ञात आहे. तसाच तो अनेक भाषात अनेक भाष्यकारांनी भाषांतरितही केलेला असल्यामुळे देशातील इतर भाषिकांचा व परदेशातही अत्यंत प्रिय असा ग्रंथराज आहे. गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी केलेला महान तत्वज्ञानाने परिपूर्ण असा उपदेश आहे. भगवंत हा एकच असला तरी अर्जुन ही समाजातील प्रत्येक आदर्श व्यक्तीचे नेतृत्व करते. आजच्या नित्य जीवनात रात्रंदिन आम्हास युद्धाचा प्रसंग अशा निरनिराळ्या लहान मोठ्या युद्धसदृश्य प्रसंगातून आपल्याला जावेच लागते. त्यातले अनेक प्रसंग हे माणसाची कसोटी घेणारे प्रसंग ठरतात. अशा वेळी भावना, कर्तव्य, सारासार विचार ह्या योगे आपले जीवन महाभारत कसे यशस्वी करावे याची शिकवण गीता आपल्याला देते. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर असेही आढळेल की आजही पांडव, कौरव व भगवान श्रीकृष्ण आपणा सर्वात वास्तव्यास आहेत. पांडव हे संख्येने कमी म्हणजे 5 तर कौरव 100 व भगवान श्रीकृष्ण 1. माणसात सद्गुण कमी तर दुर्गुण असंख्य व सत्सद विवेक बुद्धी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच. जीवनातील कसोटीच्या वेळी मनात या दोहोंच्या द्वंद्वात आपल्याला तारून नेते ती आपली सत्सद विवेक बुद्धीच. गीता व ज्ञानेश्वरी यांचे अतूट असे नाते आहे. ज्ञानेश्वरीचा आशय व घाट समजण्यासाठी गीतेच्या अभ्यासाची नितांत गरज आहे असे परमपूज्य मामासाहेब दांडेकरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. पण माझी अवस्था याहून अगदी उलट आहे. गीतेचे तत्वज्ञान हे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने आमच्यासारख्या सामान्यांना नीट आकलन होते. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वकालीन लोक व त्यांची अभिरुची, त्यांच्या शाश्वत अभिजात साहित्याविषयीच्या कल्पना लक्षात घेऊन आपले लेखन हे सदा सर्वकाळ लोकाभिमुख व्हावे याची सतत काळजी घेतली आहे. कारण सर्वसाधारण लोक हे आपल्या दैनंदिन व्यवहारात रमलेले व गुंतलेले असतात. त्यामुळे केवळ अध्यात्म हे कंटाळवाणे किंवा रुक्ष वाटते. पण तेच अध्यात्म लोकभाषेत लोकांच्या नित्य व्यवहारांशी निगडीत दाखले देत जर त्यांच्याच स्तरावर जाऊन प्रतिपादले तर ते रुचिपूर्ण असे होते. गीतेत एकंदर 700 श्लोक आहेत. त्यांचे ज्ञानदेवाने एकूण 9000 ओव्यांमध्ये विस्तृतीकरण केले आहे. ह्या ओव्या म्हणजे निरनिराळ्या अप्रतिम साहित्याचे उपमा अलंकारांचे भांडार असून प्रत्येक श्लोक हा या ओव्यांमुळे सामान्यांसाठी अतिशय सहज, सुंदर व सोपा होत गीतेच्या अमूल्य ज्ञानात अभिनव रुची निर्माण करतो. साधारणपणे ग्रंथकार शास्त्रांचा अभ्यास करून मग नंतरच ग्रंथरचना करतात. पण ज्ञानदेवांची ऋतंभरा प्रज्ञा जागृत असल्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना करताना त्या प्रसंगांना प्रत्यक्ष अनुभवून वर्णन केले आहे. हा त्यांच्यातील व इतर ग्रंथकारातील फरक आहे. महत्वाची बाब म्हणजे ज्ञानदेवांनी स्वतःच्या खडतर जीवनाविषयी ह्यात कोठेच वाच्यता केलेली नाही. त्या काळी समाजाने त्यांना जरी अतिनिकृष्ट वागणूक दिली असली तरी त्यांनी सर्व मनुष्य जातीसाठी परमेश्वराकडे पसायदान मागितले. जशी आईला आपल्या लेकरांची सतत काळजी असते तशी त्यांना जनसामान्यांची तळमळ होती. सर्वश्रेष्ठ ही गीता माझ्या सर्व धर्मीय लेकरांना सर्वार्थाने आकळावी ही त्यांची धडपड होती. माझ्या लेकराच्या कुवतीला काय झेपेल, त्याला ती सहज समजेल व कशी आवडेल हा विचार फक्त आईच करू शकते. जसे आपल्या लहान लेकराने रोज पौष्टिक अन्नाचे सेवन करावे अशी आईची तळमळ असते, त्यासाठी ती त्याच्या आवडीचे रुचिपूर्ण असे करते. मऊ अलवार असे हलक्या पण चविष्ट अन्नाचा नाना पदार्थांचा घास ती त्याला भरवते, जेणेकरून त्याला ते सहज पचावे, रुचावे, त्यायोगे त्याचे आरोग्य सुधारावे व त्याचा यथोचित सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तिची ही सतत धडपड असते. त्याचप्रमाणे ज्ञानदेवांनी आपणा सर्वांसाठी गीता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सहज, सुंदर, सोपी व रुचिपूर्ण केलेली आहे. म्हणूनच ते माऊली या अत्यंत थोर पदाचे मानकरी झाले आहेत. तसेच ज्ञानेश्वरी हिला मंत्रराज असेही म्हणतात. माऊलीने ह्यातील प्रत्येक ओवीची शब्दरचना
त्यातील आकार, उकार, अनुस्वार यांची रचना अशी काही केली आहे की प्रत्येक ओवीच्या उच्चारणाबरोबर शरीरातील आतील चक्रांवर विशिष्ट पद्धतीने आघात होतात. अनेक रोग बरे करण्याची किमया या ओव्यांमध्ये आहे. माऊलीने ज्ञानेश्वरीच्या रूपाने जनसामान्याला एक प्रकारे जीवन संजीवनी दिली आहे असेही म्हणता येईल. प्रत्येक अध्यायातील विशिष्ट ओव्या ह्या अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. हृदयरोग, निद्रानाश, मधुमेह तसेच मज्जासंस्थेशी निगडित अनेक आजारांवर व इतरही बहुतेक सर्वच रोगांवर या ज्ञानेश्वरीच्या ओव्या मंत्र संजीवनीचे कार्य करतात. अशी ही सर्वांगीण सुंदरतेने नटलेली ज्ञानेश्वरी आपल्यालाही समजावी व मार्गदर्शक ठरावी असे सर्वांनाच वाटत असते. पण वेळेअभावी कामाच्या व्यापामुळे ते शक्य होत नसल्यास निदान ऐकता तरी यावी अशी आपली व कदाचित त्या माऊलीचीच इच्छा असावी. माझ्यासाठी ज्ञानेश्वरीची गोडी निर्माण होण्यास आणखी एक माऊलीची ज्ञानदेवांनी योजना केली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. डॉक्टर शुभदा पुरंदरे म्हणजे आमच्या मीरा मावशीचा अध्यात्माचा अभ्यास निर्विवाद वाखाणण्याजोगा आहे. तिच्या सहवासाने ज्ञानेश्वरीविषयी आधी उत्कंठा व नंतर जिज्ञासा, प्रेम निर्माण झाले. मातीच्या घड्यात ज्ञानामृत भरण्याची कुशलता व सामर्थ्य तिच्यात नक्कीच आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली अनंत हस्ते माझ्या पदरात हे बोधामृत टाकण्यास सज्ज झाली आहे असे मला वाटते. माझी ज्ञानेश्वरीची सुरुवात ही शून्यातूनच झाली. बाळ एकदा रांगायला लागलं की समोर दिसणाऱ्या पहिल्या पायरीवर चढण्यासाठी धडपडतं व नाना कृत्या करत आपली धडपड चालूच ठेवतं. तशीच काहीशी सुरुवातीला माझी अवस्था झाली. माझी ही अवस्था लक्षात घेऊन मला तशीच धडपडू देत पण वेळीच बोटाचा आधार देत पहिली पायरी कशी चढावी हे तिने मला शिकवलं. अर्जुन विषाद योग सुरू होताच माझी उडालेली भांबेरी लक्षात घेऊन तिने मला ओम नमो जे आद्या या ओवीपासून अर्थ गिरवण्यास मदत केली. मंगलाचरण म्हणजे काय, माऊलीने केलेले श्री गणेशाचे वर्णन, 6 शास्त्रे, 10 उपनिषदे, त्यांची नावे, महाभारतातील प्रत्येक पात्रांच्या नावांचे विस्तृत अर्थ याचे ज्ञान मला तिच्याकडूनच मिळाले. इतके सखोल ज्ञानामृत मला मिळते आहे ही ह्या दोन्ही माऊलींची माझ्यावरची कृपा आहे. तिच्या मार्गदर्शनाखालीच मी सौ अनुराधा वाईकर माझे अर्जुन विषाद योगाचे वर्णन सौ प्रज्ञा वाईकर हिच्या रसाळ आवाजात करण्यास आरंभ करते आहे. विशेष म्हणजे ह्यात मी ज्ञानेश्वरीतील ओव्या अंतर्भूत केलेल्या नाहीत. केवळ प्रत्येक ओवीचा एकानंतर एक असा माझ्या सरळ भाषेत अर्थच प्रतिपादलेला आहे. हेतू हाच की एकदा अर्थ कळला की आपसुकच वाचकाला ओव्यात रस वाटेल व मग ओव्यायुक्त ज्ञानेश्वरी वाचताना त्याचा अर्थही सहजच उमगेल. परमपूज्य मामासाहेब दांडेकर लिखित ज्ञानेश्वरी ही मी अभ्यासत असल्यामुळे मूळ अर्थाला कुठेही धक्का न लावण्याची खबरदारी घेत माझ्या शब्दात ह्या वर्णनाला प्रारंभ करते आहे. न्यायाच्या ईर्षेने युद्धभूमीत उतरलेल्या पांडवांपैकी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा करण्यास सांगितले. दोन्ही बाजूंच्या सैन्याचे अवलोकन करणे व अंदाज घेत त्याप्रमाणे डावपेचात आवश्यक तो फेरफार करणे हा हेतू. महाभारताच्या अगोदरही पांडवांनी आप्तस्वकीयांशी अनेक वेळा युद्ध केले होते, पण आज कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीयांना आपल्या विरुद्ध लढण्यास सज्ज उभे पाहून तो फार आत्मविव्हळ झाला. कारण आता त्याला आप्तस्वकीयांकडून आपले राज्य परत मिळवायचे होते. आप्तस्वकीयांना ठार मारून आपण राज्यभोग घ्यावा हे त्याच्या सात्विक मनाला अचानक पटेनासे झाले. पितामह भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य व सर्वच कधी स्नेहाचे संबंध असलेले स्वकीय आपल्या विरुद्ध युद्ध करण्यास उभे ठाकलेले पाहून तो अत्यंत दुःखी व निराश झाला. या निराशेतच त्याने हातातील शस्त्र खाली टाकत जो विषाद, जे दुःख व्यक्त केले आहे त्याचे वर्णन अर्जुन विषाद योगात आहे. ज्ञान हे मिळवतानाच इतरांनाही वाटल्याने ते अधिक वृद्धिंगत होते व आपलीही ज्ञान समृद्धीकडे वाटचाल सुरू राहते असे मला वाटते. हेतू हाच की माझा ज्ञानेश्वरीचा सराव नीट व्हावा व इतरांनाही त्याचा लाभ मिळावा. तरीही श्रोत्यांनो, माऊलीने आमच्यासाठीही आपणा सर्वांना एक विनंती केली आहे असं समजा व आम्हाला उपकृत करा. तरी
न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितू असे. अर्थात ह्यातील जे काही अधिक उणे असेल ते आपण मान्य करावे अशी माझी तुम्हास विनंती आहे.